जावळी जिल्हा प्रशाला मुलांची या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न। औसा तालुक्यातील जावळी येथील जिल्हा परिषद प्रशाला या ठिकाणी 2012-13च्या 10वी बॅचचा स्नेह मेळावा साजरा करण्यात आला। यावेळेस 2012च्या 10वी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्यात आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत 10वीच्या वर्गात असताना केलेल्या आठवणींना उजाळा देत स्नेह मेळावा साजरा केला। जावळी येथील माजी विद्यार्थ्यांच्या मेळावा यशस्वी करण्यासाठी नंदकुमार हिंबाडे, आनंद हिंबाडे, अनुराधा हिंबाडे, मयुरी हिंबाडे सह विद्यार्थिनींनी सर्व वर्गमित्र आणि मैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र करून हा स्नेह मेळावा आयोजित केला होता। यावेळेस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळेस व्यासपीठावर जावळीच्या सरपंच सुरेखा मोहन यादव, शालेय समिती अध्यक्ष विठ्ठल थोरात, उपाध्यक्ष कलीम शेख, त्याचबरोबर मुख्याध्यापक चौहान मॅडम, साबणे सर, बडे सर, पाटील सर, जाधव सर, गायकवाड सर, बिराजदार सर, दीक्षित सर, अंगणवाडी सेविका शामल यादव, सेवक नागर सोगे सह माजी विद्यार्थी अनुराधा हिंबाडे, सरिता यादव, अमरजा मुगळे, त्याचबरोबर विजया गायकवाड, शैलजा मुगळे, कल्पना बनसोडे, अफरोजा मैजगीन, मीनाक्षी मुळे, वर्षा बनसोडे, किरण सूर्यवंशी, वसंत हिंबाडे, किरण कांबळे, अविनाश हिंबाडे, लखन हिंबाडे, सुमित मुगळे यांच्यासह माजी विद्यार्थी आणि शाळेतील शिक्षक, जावळी ग्रामस्थ उपस्थित होते। नमस्कार, माझे नाव नंदकुमार विलास हिंबाडे। मी आपल्या जिल्हा परिषद शाळेत जावळी येथे माझं पूर्ण शिक्षण झालेलं आहे आणि पुढे चालून पण माझं खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण झालं। आणि आज सध्या जर म्हणायला गेलं तर मी कोचिंगचे क्लास घेतो। आणि आमचा जो आज कार्यक्रम झाला गेट टुगेदरचा, ह्या कार्यक्रमाचे नियोजन गेल्या 2 महिन्यापासून चालू होते। 2 महिन्यापासून आम्ही वर्गातील जे मित्र मैत्रिणी होते त्यांचा एक ग्रुप तयार केला। सर्वजण एकत्र झालो, एकत्र होऊन सगळ्यांचे विचार त्या ग्रुपमध्ये मांडण्यात आले आणि त्यानंतर आमची एक डेट फिक्स झाली। डेट फिक्स झाल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र येऊन ह्या डेटला सगळेजण एकत्र येऊन ह्या कार्यक्रमाला खूप शोभा दिली आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आणि सर्व शिक्षकांचे बी मी धन्यवाद मानतो, कारण त्यांनी बी आम्हाला टाइम काढून सहकार्य केले। आणि गावचे सरपंच आणि शालेय समितीचे अध्यक्ष यांचे मी विशेष आभार मानतो आणि सर्व शिक्षकांचे पण आभार मानतो। आणि आमचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने संपन्न झाला, त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो। मी आनंद गोविंद हिंबाडे। माझं 10वी पर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद प्रशाला जावळी म्हणजे या शाळेमध्ये झालेलं आहे। आणि 10वी पर्यंतचं शिक्षण घेऊन मी आज महापारेषण छत्रपती संभाजीनगर येथे टेक्निशियन 2 टेस्टिंग युनिट या पदावर कार्यरत आहे। आजकाल बऱ्याच जणांचे असा गैरसमज झालेला आहे की मराठीपेक्षा इंग्लिश मीडियम शाळा ह्या खूप स्टँडर्ड आहेत किंवा अजून काही त्यांचे गैरसमज आहेत, परंतु आम्हाला असं वाटतं की मराठी शाळामधून आपल्याला जी दैनंदिन जीवनातली जे आपले हे असते, कोणासोबत कसं वागावं, कोणाला कसं बोलावं, ह्या इंग्लिश शाळेमध्ये आपल्याला कुठंच भेटणार नाही। मराठी शाळेमध्ये आपल्याला पूर्ण शिक्षक सगळं व्यवस्थेमध्ये आपल्याला हे सांगू शकतात। बाकी मी सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून सांगू इच्छितो की जास्तीत जास्त जणांना मराठी शाळेचा शिकून आपलं करिअर घडवावं व आपल्या मराठी शाळेचं नाव मोठं करावं। मी श्रीमती शोभा मरेबा चव्हाण, जिल्हा परिषद प्रशाला जावळी इथे मुख्याध्यापिका आहे आणि गेली 19 वर्ष झाले मी इथं कार्यरत आहे। आणि आज न भूतो न भविष्य असा हा आजचा दिवस होता, कारण 2012 ते 13 बॅचच्या विद्यार्थ्यांनी हा स्नेह मेळावाचा कार्यक्रम आयोजित केला। इतका सुंदर, इतका छान केला। हे विद्यार्थ्याचं बघून मला एवढा आनंद झाला, खरोखरच मी त्या विद्यार्थ्याचं मनापासून आभार मानते, कारण माझा प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक पदावर कार्यरत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे। आणि असंच हे जे विद्यार्थ्यांना स्नेह मेळावा आयोजित केला, ह्या पुढच्या दुसऱ्या विद्यार्थ्यांनी आणि पाठीमागच्या पण विद्यार्थ्यांनी यांचं अनुकरण करून असेच मेळावे आयोजित करावे। आणि ही जी आपली शाळा आहे, नावावर पळालेली शाळा, आजपर्यंत शाळेचा निकाल 100% लागलेला आहे। इथून पुढे ही 100% लागण्याचा मी प्रयत्न करेन आणि लावण्याचा पण प्रयत्न करेन। आणि माझ्या विद्यार्थ्यांना सांगन की शाळेसाठी फुल नाही, फुलाची पाकळी तुमच्यानं जेवढं होतं तेवढं शक्य आहे तेवढं शाळेसाठी, विद्यार्थ्यासाठी जे उपयोगी आहे ते काहीतरी फुल नाही, फुलाची पाकळी म्हणून
शाळेला भेट द्यावी ही मी त्यांना आवाहन करते. आणि आजचा जो मेळावा आहे माझ्या स्मरणात राहील असा हा मेळावा होता. मी खूप खूप ह्या विद्यार्थ्याचं मनापासून आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार सर. नमस्कार, मी हेंबाडे अनुराधा दत्तात्रय. मी जावळी या गावात आवाज मोठा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावळी या शाळेत माझं शिक्षण 1ली ते 10वी पर्यंत पूर्ण झाले. आणि आज 21 डिसेंबर 2025 ला आम्ही सर्व वर्गमित्र मैत्रिणींनी एक ग्रुप क्रिएट केला आणि सगळ्यांनी असं ठरवलं की आपण आपल्या जुन्या आठवणींना उजाळा द्यावा, सगळ्या शिक्षकांची भेट घ्यावी. असं ठरवून आम्ही सगळ्यांनी एक गेट टुगेदरचा एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या माध्यमातून सगळ्यांना म्हणजे जुन्या आठवणीचा उजाळा देण्याची संधी भेटली. आणि परत शिक्षणाच्या बाबतीत बोलायला गेलं तर सगळे शिक्षकांचा आम्ही खूप खूप आभार मानतो. आणि सध्याच्या काळात बघायला गेलं तर आजकाल ग्रामीण भागातील शिक्षणाकडं आई वडिलांचा कल थोडा कमी झालेला आहे. आणि सगळ्यांचं मन काय आहे की पैसे भरणे आणि इंग्लिश मिडियमचे शिक्षण घेणे. इंग्लिश मिडियमचं शिक्षण घेण्यापेक्षा जर त्यांनी आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेत जर शिक्षण शिकवलं तर हसत खेळत शिक्षण भेटू शकते. इंग्लिश मिडियमच्या शाळेत कसं असते, मुलांच्या असं मागं म्हणजे दबाव असते. आणि जर अंगणवाडीत जर त्यांनी पाठवले तर हसत खेळत त्यांना शिक्षण भेटू शकते. पण कसं झालंय माहितीये का, LKG UKG ला त्यांना इंग्लिशलाच पाठवायचे त्यांना. पण तसं करण्यापेक्षा जर आई वडिलांनी विचार केला तर आपल्या मुलांना हसत खेळत शिक्षण द्यायचं असेल तर जिल्हा परिषद शाळा एकदम उत्तम पर्याय आहे. आणि आम्ही पण त्याच शाळेतून शिकून पुढे आलेलो आहे. आज कुठेतरी मी असं म्हणत नाही की मी मोठं पदवी घेतली, ही केले ते केले, पण मी जिल्हा परिषद शाळेतूनच शिकून खूप मला चांगला अनुभव आलेला आहे. आणि मी सध्या स्वतः LIC एजन्सी चालवते. कुठं शिकून तर जिल्हा परिषद शाळेतून शिकून. आमच्या वर्गातले काही अधिकारी झालेत, कोणी कोणत्या पदावर आहेत, पण सगळे चांगल्या ठिकाणी आहेत. असं नाही की शिक्षण ग्रामीण भागात शिकलं म्हणून त्यांचं वाटोळं झालं. आज ह्या कार्यक्रमातून आम्ही एकच संदेश देऊ शकतो की जे आमच्या अगोदरचे बॅचचे आहेत ना, पुढे येणारे जे आहेत विद्यार्थी, त्यांनी जरी शाळा सोडून गेली तरी शाळेची आठवण राहावी, शाळेला आपली आठवण राहावी म्हणून शाळेत येऊन एक छोटासा गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित करावा आणि सगळ्यांनी आपलं योगदान द्यावे शाळेसाठी. असं केलं तरच आपली शाळा टिकून राहील. नाहीतर सगळ्यांचा कल कसा झालाय, इंग्लिश मिडियम कडे झालाय. तिकडे जाण्यापेक्षा जर तुम्ही ग्रामीण भागात जर आलो तर तुम्हाला कळेल की शाळा म्हणजे काय असते. असं नाही की जिल्हा परिषदचे शिक्षक योग्यरित्या तुम्हाला शिक्षण देणार नाहीत. तुम्हाला हसत खेळत योग्य पद्धतीने, हा भ्रम सगळ्यांनी डोक्यातून काढून टाकावा. लोकनायक न्यूज करिता जीवन जाधव, लातूर. लोकनायक न्यूज